जितेंद्र आव्हाड साहेबांनी याच्या संदर्भात आज प्रसार माध्यमांना सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे, घटनाक्रम सांगितलेला आहे। खरं तर त्यांनी असं सांगितलं की मागच्या 3 दिवसापासून माझ्यावर पाळत ठेवली जाते, माझ्यावर वॉच ठेवला जातोय आणि त्याचं पर्यावसन आज त्याच्यामध्ये हे झालेलं आहे। ही काही घटना अचानक घडलेली नाहीये, त्यांचं म्हणणं हे प्रीप्लॅन होतं 3 दिवस। कारण नुकताच आपण बघितलं असेल पुण्यातले प्रवीण गायकवाड यांच्यावर तिकडे हल्ला झाला। हे सगळे घटनाक्रम काय सांगतात तर याच्यामध्ये पुरोगामी आवाज करणारे किंवा सेक्युलर भूमिका मांडणारे, सर्व धर्म समभावाची भूमिका मांडणारे लोक जे कोणी असतील, जे कोणी कार्यकर्ते असतील, त्यांना अर्बन नक्षली म्हणायचं असं काहीतरी बोलून लवांडेजी तुम्ही एक महत्त्वाचा दावा केलाय, लवांडेजी तुम्ही महत्त्वाचा दावा केला, तुम्ही असं म्हणताय प्रवीण गायकवाडांवरचा हल्ला आणि आज जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांबरोबर झाली बाचाबाची किंवा जितेंद्र आव्हाडांना आलेले मेसेजेस मारण्याचे, या सगळ्यामध्ये तुम्हाला संगत वाटतंय, संबंध वाटतोय, कनेक्शन वाटतंय? 100% वाटतंय। याचं कारण असं, गोपीचंद पडळकर असतील किंवा ते नितेश राणे असतील, तो गाढव पाळलेला तो वकील आहे, कोण त्याचं नाव मला आता आठवत नाही, महाराष्ट्र त्याला काही मीडियावर तो मोठा गॉगल घालून येतो, गुणरत्न सदावर्ते, ही सगळी गँग अशी पाळलेली आहे। तिकडे नवनीत राणा असतील, असे एक 7-8 लोक या महाराष्ट्रामध्ये असे आहेत की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती उद्ध्वस्त करतायत आणि अर्बन नक्षलचा जनसुरक्षा कायदा जो आणायचा त्याच्यासाठी हे सगळं चाललंय। वारकऱ्यांना तिथं नक्षलवादी ठरवलं त्या मनीषा कायंदेंनी, याच्यामध्ये हे मोठं षडयंत्र आहे आणि हे ठरून चाललेलं आहे। जितेंद्र आव्हाड आज टार्गेटवर होते, त्यांच्या सुदैवाने ते त्या ठिकाणी वाचलेले आहेत।